बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्यातील 776 गावात विहीर खोदण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। पाण्याची पातळी खालावल्याचं भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालातून समोर आलंय। भविष्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने विहीर खोदण्यास बंदी घातली आहे। शासनाचा हा निर्णय पूर्णतः चुकीचा असून या निर्णयामुळं शेती व्यवसाय संकटात येईलच, पण शेतकऱ्यांचे कंबरडं मोडेल। कारण शेती हा व्यवसाय पूर्ण पाण्यावर अवलंबून आहे आणि पाणी विहिरीचा हाच एकमेव स्रोत आहे शेतीसाठी। कारण काही भागांमध्ये काही कुठल्याही प्रकारचं इरिगेशन नाही किंवा काही नाही, मोठमोठ्या नद्या नाहीत, त्याच्यामुळे विहीर हाच एक स्रोत आहे आणि तो शासनाचा पूर्ण निर्णय चुकीचा असून तो बदलावा आणि तो निर्णय विहिरीचा म्हणजे परवानगी द्यावी। वर असलेलं पाणी 500 फूट 600 फूट जर बोर केला तर खाली जाऊन पोकळीमध्ये जाऊ शकतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलस्तर खालावण्याचे प्रकार घडतात। विहीर फार तर 100 फूट होते, 100 फुटाच्या खाली जाऊन त्याला प्राणवायू मिळत नाही मजुराला, विहीर खोदलीच जात नाही। म्हणून विहीर खोदण्यावर बंदी आणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा उपाय हा बोर बंद करणे। बोर बंद झाल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी हे जमिनीत साचून राहील। आणि आता नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी। शिवकालीन वाघनखं पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे। शहरातील मध्यवर्ती संग्रहालयात आजपासून शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवरायांची वाघनखं या प्रदर्शनाचं आकर्षण असून यासोबत शिवशस्त्र नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय। शिवशस्त्र शौर्य गाथा नावाच्या या विशेष प्रदर्शनासाठी महाराष्ट्र सरकारने इंग्लंडवरून ही वाघनखं परत आणलेली आहे। वाघनखं शिवकालीन 200 शस्त्र प्रदर्शनात असणार आहेत। यापुढील 8 महिने ही वाघनखं नागपुरात राहणार आहेत। नागपूरसह विदर्भातील शिवप्रेमींना ही वाघनखं बघण्याची संधी मिळणार आहे। केवळ वाघनखं नाहीत तर त्याच्यासोबत मराठाकालीन जी शस्त्रास्त्र होती ती कशी होती, त्याची बनावटी कशा होत्या, त्याचा वापर कसा होता, याचंही अतिशय सुंदर प्रदर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं। तशाच प्रकारचं प्रदर्शन आणि तीच वाघनखं आता आपल्या नागपूरच्या संग्रहालयामध्ये आलेली आहेत।